श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा त्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये तुझ वेळ निद्रा कै भेटसी वामजला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्या परी पाजवी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरू रामदास जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम विचारेची अनन्य झाला पाहणारा विण प्रत्ययाला तेही वृत्ती निवृत्तीला बरे पहा. उपदेश नावाचा हा जो समास त्याच्यामध्ये अनेक गोष्टी सांगितल्यात आपण मागच्या वेळेला पण बघितलं. आणि मुख्यतः जो भाग आहे तो म्हणजे योग प्रक्रिया अगदी पूर्णत्वाने नाही आली तरी सुद्धा कन्साइजली त्यातलं योगाचं ज्ञानामध्ये होणारं परिवर्तन हे काही ओव्यांमध्ये आलेलं आहे. त्यातली ही ओवी आहे. आधी त्याच्या असं म्हटलं की आधी देखील देहधारी मग पाहावे जगदांतरी तयाचे निया उपरी परब्रह्म पाहावे. की अनुभवाचा जो मार्ग आहे एक भक्तीचा मार्ग आहे आणि दुसरा म्हणजे प्रेमाचा भावाचा मार्ग आहे आणि दुसरा आहे तो योगाचा मार्ग आहे. आणि त्याच्यामध्ये सगळीकडे असलेला देव त्याच्याबद्दल भाव ठेवणं हा भाग भावनेच्या अंगाने ठीक आहे. पण प्रत्यय पाहिजे असेल प्रत्ययाचा अर्थ अनुभव. केवळ भाव आणि भावना त्याच्यानंतर देव मला सांभाळतोच आहे अशा प्रकारची भावना ठेवणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. पण अनुभव हवा असेल तर मार्ग आहे की आधी देखील देहधारी. फोकस कुठे करायचं तर देहधारी म्हणजे स्वतःमध्ये असलेल्या चैतन्यावर फोकस करायचं. मग पाहावे जगदांतरी. हा सिक्वेन्स नाही सांभाळला तर केवळ भावनिक रीतीने सगळीकडे तो आहे आणि मग वेगवेगळे अभंग म्हणणं जिथे जातो तिथे तू माझं सांगा चालविसी हाती धरून या. तो अनुभवाने बोलतायत ते आणि आम्ही तसं हो असंच आहे जिथे जातो तिथे तू मला सांभाळतोस. कुठेतरी काहीतरी एकदम होणार होतं आणि प्रॉब्लेम होणार होता आणि सांभाळलं गेलं. मनात येऊ शकतं अशा वेळेला तू मला सांभाळतोस बरोबर पण आहे ते. पण पावसला एकदा स्वामी स्वरूपानंदांच्या इथे कशा तरी निमित्त कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनकाराने हा अभंग विवेचनाला घेतला होता. तर स्वामी एवढंच म्हणाले की हे लोक कसं काय ह्याच्यावर विवेचन करू शकतात. म्हणजे थोडक्यात अनुभव नसताना इमॅजिनरीच आहे ना सगळं जिथे जातो तिथे तू माझं सांगत की जी व्यक्ती प्रत्यक्ष अनुभवलेली असते तिला ते माहिती असतं की हा कसं असतं एक्झॅक्टली नक्की काय असतं. म्हणून देव काय फक्त संतांच्या बरोबरच असतो अशातला भाग नाही. पण संतांनी तो अनुभवलेला असतो त्यामुळे त्याच्या त्या शब्दांना जी भरीवता आहे ती भरीवता ते अनुभवाने सांगू शकतात की हे कसं आहे. दरवेळेला सांगू शकतील अशातलाही भाग नाही पण त्यांना ते माहिती असतं. आणि बाकीचे लोक तो भाव मान्य करून चाललेले असतात की सगळीकडेच देव भरलेला आहे. वृक्षाचंही पान हाले त्याची सत्ता असं जे म्हटलंय तर गुरुदेवांकडे एक जण आले होते आणि ते म्हटले की तुमच्या देवाला किती कामं येत नाही का सगळ्या झाडांची पानं हलवत बसायची. गुरुदेव गंभीर झाले. ते म्हटलं असं म्हणून आहे. त्याचं कारण मी स्वामी त्याच्यावर बोलताना असं म्हणाले होते की एक विश्वात्मक सत्ता आहे आणि ती कार्य कशी करते आपल्याला काही माहिती नाही आहे आणि त्याच्याबद्दल एवढा कॅज्युअल भाव ठेवून मग ते नवसायास करणं त्याच्याबद्दल काही ना काही आम्हाला पाहिजे आणि मग त्याच्याबद्दल देवाला काहीतरी कमिट करणं. नवस म्हणजे तरी काय की माझं एवढं करून दे त्याच्या बदल्यात मी तुला हे देईन त्याच्यावर टीका करणं वगैरे. तर ते म्हटले की रामकृष्णांनी सुद्धा नवस केलेला होता. रामकृष्णांसारखे संत अर्थात त्यांचा हेतू वेगळा होता. त्यांनी काय स्वतःचं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून नवस नव्हता केला. पण केशवचंद्र सेन म्हणजे नरेंद्रनाथ वगैरे हे सगळी मुलं यायच्या आधीचा काळ आहे की ज्या वेळेला रामकृष्णांकडे
ब्राह्म समाजाचे लोक आकृष्ट झाले अतिशय. केशवचंद्र सेन, विजयकृष्ण गोस्वामी हे ब्राह्म समाजाचे टॉपचे लोक, ते एरवी प्रचार करत असत ब्राह्ममताचा, पण रामकृष्णांना बघितल्यानंतर ते दोघेही एवढे लीन होऊन गेले की ह्या व्यक्तीकडे काहीतरी विशेष आहे असं म्हणून. आणि नंतर काही कारणाने केशवचंद्र सेन आजारी पडले, अतिशय आजारी झाले, आणि त्याच्यावर रामकृष्णांना ती खबर कळल्यानंतर ते चिंताक्रांत होऊन गेले. रामकृष्ण बालक स्वभाव सगळा, आणि आई त्याला बरं करून दे, केशवाला बरं करून दे, नाहीतर मग मी बोलू कोणाशी, तसं केलंस तर मी तुला गुळ खोबरं देईन असं. आणि मग ते पुढे बरे झाले थोडेसे. आणि मग ज्यावेळेला केशवांना ते भेटायला गेले होते त्यावेळेला केशव अतिशय कृश झालेले आणि आजारपणामुळे, तर त्याच्यामध्ये केशवचंद्र सेन अतिशय कृश झालेले. आणि त्याच्यानंतर रामकृष्ण त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेल्यानंतर प्रकृतीबद्दल दोघेही एकमेकांशी काहीही बोलले नाहीत, कसं आहे, बरं आहे, काही विचारलं नाही. आणि तुमच्यासाठी गुळ खोबरं कबूल केलं होतं एवढंच रामकृष्ण म्हटलं. त्यामुळे अशा प्रकारच्या सर्व भावभावनांनी आणि आमच्या अंतःकरणात असलेल्या सगळ्या गोष्टींनी देवाशी संबंधित होणं यात काही गैर नाही आहे. आणि कोणालाही अमुक एक गोष्ट कोणीतरी करतोय म्हणून नावं ठेवण्याचा भाग नाही. पण अनुभवाचा मार्ग हा सेपरेटच आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करतायत म्हणजे अनुभव येईल असं नाहीच. अनुभवाचा मार्ग समजून घेऊन चालण्याची आवश्यकता आहे. आणि तो जो आहे आधी देखील देहधारी, आधी स्वतःमध्ये त्याला अनुभव घ्यावा लागेल. बाहेर कल्पना कितीही केली तरी ती पुरेशी पडणार नाहीये. त्याला समर्थांनी पुढे या ओवीमध्ये असं म्हटलंय की विचारेची अनन्य झाला, विचाराच्या साह्याने अनन्य. अनन्यता हा शब्द पण विशेष आहे. अन्याश्रयाणाम त्याग हा अनन्यता, सर्व प्रकारचे इतर आश्रय अंतःकरणाने सोडून देणं, त्याला अनन्यता असं म्हटलं. अनेक आश्रय अंतःकरणात घेऊन असतो माणूस. म्हणजे प्रत्यक्ष आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींचा आश्रय असतो. काही लोक कोणाच्या तरी आश्रित असतात की काही झालं तर ते लोक आपली काळजी घेतील. पण तसं नसलं तरी माणसाकडे ज्या ज्या गोष्टी आधारभूत त्याला वाटत असतात त्या सगळ्यांचा त्याला आश्रय वाटत असतो. म्हणजे पैशांचा आश्रय आहे, लोकांचा आश्रय आहे, नातेवाईकांचा आश्रय आहे, कर्माचा आश्रय आहे, सर्व प्रकारे गोष्टी. काही नाही तर माझी तब्येत चांगली आहे, किमान माझा काही आजार नाही, आश्रय आहे शरीराचा. अशा प्रकारे अनेक आपण स्वतःला जर नीट तपासून बघितलं तर आपल्याला कितीतरी गोष्टी सिक्युअर वाटत असतं. मध्ये मध्ये आम्हाला मुळात माणूस तर दर थोड्या वेळाने माणूस शेवटी माणसाचा ब्रेन हा प्राण्याचा ब्रेन आहे. त्यामुळे त्याला काही ना काही गोष्टींनी इनसिक्युअर वाटतं आणि मग तो सिक्युरिटी कुठे आहे तो शोधत असतो. आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची आम्हाला सिक्युरिटी वाटते. काय सगळं बुडाल तरी माझी एक एवढी एफडी आहे, घर तरी माझ्या नावावर आहे, असं ते वाटतं आश्रय. आणि ते आश्रय घेऊन अंतःकरण असतं आणि त्याला ते बरं पण वाटत असतं. ईश्वराचा पण आश्रय वाटतो की काही नाही तरी मी आमच्या स्वामींकडे जातो, ध्यानबिन करतो, एवढंही काही आपलं वाईट होणार नाही. म्हणजे एकूण जी ओढ आहे ती सगळ्या गोष्टी आमच्या मटेरियल लाईफ आमचं चांगलं राहावं असंच असतं देवाकडे जात असताना. पण तसंच असतं, नॅचरल आहे. म्हणजे आपण आपलं डायग्नोसिस झाल्यानंतर किमान बरं आहे की असं आहे. आपण संतांचं कसं असतं हा एक विशेष भाग आहे. पण अशा प्रकारे आश्रय घेऊन असणं. आणि मग देवाबद्दल पण एका बाजूला आश्रय वाटतो, पण तो आश्रय तितका भरीव नसतो. म्हणजे जितकी गॅरंटी आम्हाला आजूबाजूच्या लोकांची वाटते तितकी देवाची वाटत नाही. म्हणून माणूस देवाबद्दल थोडासा भाव असला तरी सुद्धा साशंक असतो की नक्की सांभाळलं जाईल ना. आणि ज्या गोष्टी सांभाळल्या जाव्यात अशा वाटतात त्या देवाला प्रायोरिटी वाटतील असं भाग नाही. आम्हाला अनेक गोष्टी आमच्या सांभाळल्या जाव्याशा वाटतात त्याला. म्हणून मग हे सगळे शब्द अनन्यश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अशा प्रकारच्या अनन्य झालेल्या लोकांचं मी योगक्षेम वाहतो असं म्हटल्यानंतर बरं वाटतं. अनन्य होऊन जाऊ एकदाचे, मग योगक्षेम देव पाहिल असं नाही आहे. तो योगक्षेमम याचा अर्थ स्वामींनी जो अतिशय अप्रतिम अर्थ आहे की योग याचा अर्थ साधनेमध्ये प्रगती होणं
आणि झालेली प्रगती मेंटेन होणं ही कठीण गोष्ट आहे, जास्ती कठीण गोष्ट आहे. एक भाव उचंबळून आला, 2 दिवस सगळं सोडून गेला, आश्रमातच जाऊन बसतो, ध्यान भरपूर करून एकदम बरं वाटलं, योग. पण घरी आल्यानंतर सगळं डाऊन झालं 4 दिवसात हळूहळू परत. कारण की तो भाव जो उचंबळून आला त्याच्यामध्ये काहीतरी अचीव करतोय हा सेन्स होता, पण तो मेंटेन करणं ही पुढे कठीण गोष्ट आहे, आणि ते पण मी करून देतो असं भगवान सांगतात. की अनन्य होणं ही एक प्रोसेस आहे. अनेक पातळींवर माणूस हळूहळू अन्य आश्रय सोडायची प्रॅक्टिस करतो, साधक, जागरूक साधक असेल तर. नाहीतर मग तो सगळं घेऊन आहे, ध्यान पण करतो आहे, चाललंय चांगलं, अशा प्रकारचं सात्विक समाधान घेऊन राहू शकतो. पण प्रोग्रेस जर का हवी असेल तर अंतःकरण हळूहळू हळू अनन्य करत नेणं. म्हणून परमार्थाचं एका शब्दात वर्णन काय तर गोंदवलेकर महाराजांनी जे समाधान असं म्हटलं की समाधान इज इक्वल टू परमार्थ, तसं अजून एक तसाच समर्थ शब्द कुठला असेल परमार्थाचा एका शब्दात करता येईल तर अनन्यता. सर्व प्रकारे अनन्यता. आणि ती अनन्यता म्हणजे दुसरं कोण नाहीच, भावनिक अंगाने आहे. मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई. त्याच्यावर एका संतांनी असं बोलताना म्हटलं होतं, मेरे तो गिरीधर गोपाल हे आपलं पण आहे, पण दुसरा न कोई हे आपलं नाही, ते मीराबाईचं आहे. ते दुसरा न कोई काही लोकांना इनबिल्ट तशाच प्रकारची मानसिकता घेऊन ते महात्मे जन्माला येतात की दुसरं कोणी नाहीच, तूच. तो वेगवेगळ्या भागांनी म्हणजे ट्रिगर पॉईंट काही पण असू शकेल त्या संतांच्या आयुष्यात बघितलं तर कशामुळे एखादी व्यक्ती परमार्थाकडे वळली ते फारसं महत्वाचं नाही. जसं रमण महर्षींना तो मृत्यूचा अनुभव आला आणि त्याच्यानंतर सेल्फ हा एव्हर एक्झिस्टंट आहे असं लक्षात आलं. सगळं शरीर थंड पडतंय, आता मरणारच, पण बाकी सगळं बंद पडत चाललं तरी सेल्फ आहे असं लक्षात आल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की हेच घेऊन मी राहिलं पाहिजे, असा आतून भाव निर्माण झाला. आणि त्याच्यानंतर त्यांनी पुढे मेन्शन केलंय आपल्याला, म्हणजे ते चरित्र एवढंच पटकन पटकन हायलाईट्स बघायची आपल्याला सवय, त्यामुळे असा अनुभव आला मृत्यूचा, मग ते काही काळ राहिले आणि त्याच्यानंतर घरात काही ना काही वाद झाले आणि त्याच्यामुळे ते गेले तिरुवन्नमलाईला, ते म्हणजे अरुणाचलेश्वरला गेले, ते तिथेच राहिले आणि मग समाधीत होते वगैरे. पण त्याच्यामध्ये एक भाग झालेला आहे की त्याच्यामध्ये ज्या वेळेला तो मृत्यूचा अनुभव आला आणि त्याच्यानंतर घरीच राहत होते, सगळ्या प्रकारच्या गोष्टींमधला इंटरेस्टच त्यांचा निघून गेला. काही शाळेमध्ये काही करावं असं वाटत नव्हतं, कोणाशी गप्पा माराव्यात असं वाटत नव्हतं, खूप काही चांगलं खावं असं वाटत नव्हतं. त्याच्यावर त्यांनी असं म्हटलंय की एक प्रकारचा आधार जो शरीराचा वाटत होता सेल्फला, की शरीर आहे आपलं, तो आधार सुटला, की शरीराचा आधार सुटला. आता आधार कशाचा घ्यायचा असं मनाला एक पोकळी निर्माण झाली. आणि मग तिथेच असणाऱ्या ज्या वेगवेगळी मंदिरं होती देवी देवतांची, तर तिथे पूर्वी पण जात असे, नमस्कार करत असे, जसे लहान मुलं जातात नमस्कार करतात आणि येतात अशाच कॅज्युअल भावाने. आणि त्यानंतर ह्या इन्सिडेंट्स नंतर मात्र शरीराचा आधार सुटल्यानंतर आता कशाचा तरी आधार घ्यायला पाहिजे, आणि म्हणून मनामध्ये भक्तीचा उदय झाला. आणि त्याच प्रतिभांपुढे म्हणजे त्याच मंदिरांमध्ये जाऊन मी डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहत आहेत आणि आता मला हे पूर्ण करून द्या, अशा प्रकारचा भाव नॅचरली आला. कोणीही सांगायचा आणि कोणाला सांगायची ही सोय पण नव्हती घरामध्ये. अशा प्रकारे भक्ती उदित झाली. स्वामी स्वरूपानंदांनी पण ते वर्णन केलं, ज्यावेळी तो मृत्यूचा आघात झाला त्यावेळेला एकदम भीती अंतःकरणात उमटली आणि त्या भीतीतून भक्तीचा उदय झाला, असं त्यांचे शब्द वापरलेले. म्हणजे सर्व प्रकारचे आधार सुटून शरीराचे आणि बाकीच्या सगळ्या परिस्थिती जर काही आधार घेणार का नव्हत्याच, पण तूच माझा आहेस अशा प्रकारे हेच अनन्यता निर्माण होत जाते. पण ती निर्माण होण्यासाठी म्हणून आम्ही आमचं अंतःकरण अलाइन करून ठेवण्याची आवश्यकता आहे. म्हणजे दरवेळेला असं काहीतरी इन्सिडन्स झाला, मृत्यूचा अनुभव आला आणि मगच झालं असं काही सगळ्यांच्या बाबतीत झालं अशातला भाग नाही, आणि तेच नेसेसरी आहे असंही नाही. पण अंतःकरणाची ठेवण इतकी मॅच्युअर आहे की काहीतरी ट्रिगर लागतो की एकदम ते होऊन जातं. तसं त्या संतांच्या बाबतीत, जसं न्यूटनचे स्वामी म्हणत असत की ते सफरचंद पडलं आणि त्याच्यानंतर गुरुत्वाकर्षण हा भाग अंतःकरणात निर्माण झाला. त्याचं कारण म्हणजे त्या आधी काही सफरचंद त्यांनी पडलेली बघितली नव्हती अशातला भाग नाही, किंवा त्याच्या आधीची सफरचंद हवेत उडून जात होती अशातला भाग नाही. त्यामुळे त्या सफरचंदाच्या पडण्याचा आणि त्या गुरुत्वाकर्षणाचा तसा काही संबंध नाही. ती धारणा चिंतनामध्ये मॅच्युअर होत होती
काहीतरी आहे काहीतरी आहे, आणि काय आहे ते लक्षात येत नव्हतं. आणि तो ट्रिगर पॉईंट, हे असं आहे गुरुत्वाकर्षण. तसं साधना करता करता अनन्यतेकडे पावलं पडतायत नकळत. आणि एखादी घटना आयुष्यातली ईश्वरदत्तच आहे ती, पण अशा प्रकारची गोष्ट की त्याच्यानंतर एकदम पालटूनच गेलं. म्हणून तसा इन्सिडन्स आमच्या नंतर कधी होईल तो होईल तेव्हा होईल, त्याची वाट बघायचे कारण नाही. पण त्या इन्सिडन्स आल्यानंतर आम्ही त्यावेळेला प्रिपेअर्ड असू का, हा मुख्य भाग आहे. त्यामुळे इन्सिडन्स असा काहीतरी वेगळा जगावेगळा व्हायला पाहिजे अशातला काही भाग नाही. साध्या साध्या गोष्टींमधून पण माणूस ट्रिगर शोधू शकतो. पण अंतःकरण हे सतत व्यवहाराभिमुख ज्यांचं आहे, ते व्यवहाराभिमुख अंतःकरण अचानक ईश्वरामध्ये विलीन होऊ शकत नाही. त्याला समजून समजून साधनेच्या अंगाने हळूहळू अनन्यता अंतःकरणापासून साधली नाही तरी चालेल, पण मी किमान मला ती पटलंय की मला ह्या मार्गावर चालायचंय, म्हणून साधनेच्या अंगाने हळूहळू आमचा दिवसातला जास्तीत जास्त काळ क्वांटिटी वाईज आणि क्वालिटी वाईज हा ईश्वराशी सन्मुख करून ठेवणं. मग ते योगाच्या माध्यमातून असेल आणि भक्तीच्या माध्यमातून असेल, कशाच्या सहाय्याने. म्हणून या सगळ्या उपासना ज्या सांगितलेल्या आहेत ह्या हळूहळू अंतःकरण ईश्वराशी अनन्य करून ठेवण्यासाठीच सांगितलेल्या आहेत. आसक्ती वाटते आहे, अनेक गोष्टी हव्याच्या वाटतात, वाटू देत, डिनाय करण्यात काही पॉईंट नाही, ते डिनाय करून जाणार नाहीत, अंतःकरणातले आहेत, पण तुझ्या कृपेने मी ते सेवन करेन. एका जणाने मध्यंतरी हा स्वामी प्रेमानंद महाराजांचं, एकाने त्यांना असं विचारलं होतं की आम्ही व्यवहारात आहोत आणि बिझनेस आहे माझा, तर ईश्वरच हवा असं वाटतंय, तर बिझनेसमधली आसक्ती कशी काय सोडता येईल, कशी सोडायची. तर ते म्हटले आसक्ती सोडली तर तुम्ही बिझनेस करूच शकणार नाही. एक फॅक्ट आहे, होऊच शकणार नाहीये. मग काय करा, तर तो बिझनेस हे पण ईश्वराचं काम म्हणून करा. कसं करा, त्याच्याने उदाहरण खूप सुंदर दिलं त्याला. ते म्हणाले की समजा तुम्हाला घरच्यांनी कोणी सांगितलं की आता उठून अमुक एक दुसऱ्या गावात जा, मोठ्या शहरात, आणि अमुक अमुक दुकानातून दिल्लीत जा फॉर एक्झाम्पल, तिथे तर चांगल्या क्वालिटीच्या 2 शाली घेऊन या. आणि तुम्हाला जायचं नाहीये तर तुम्हाला सगळं ते भार वाटतं, काय प्रपंच आहे आणि जा आणि सगळा उद्योग करा, त्यापेक्षा नाम घेत बसलो असतो. पण हेच जर का म्हणाले मी सांगितलं तुम्हाला, म्हणजे गुरूंनी सांगितलं की माझ्यासाठी 2 शाली अशा दिल्लीत राहणार, तर माझ्यासाठी करायला मिळतंय हा भाव, गुरूंची सेवा म्हणून तीच ऍक्टिव्हिटी ही परमार्थ होऊन जाते. मोठ्या उत्साहाने तुम्ही जाल, सगळं खरेदी कराल, वाटेत काही त्रास झाले ते सोसाल आणि येऊन आनंदात राहाल. वृत्ती बदलली की तेच काम हे पारमार्थिक होऊन जातं. तशा प्रकारे व्यवहार करत असताना पण दरवेळेला मी करतोय, माझ्यासाठी करतोय, आणि अपयश आलं तर ते माझं, यश आलं तर ते माझं, असं म्हणण्याने सांसारिकता म्हणून प्रपंच, याचा अर्थ 5 महाभूतांनी बनलेलं सगळं जग, ज्याच्या अंतःकरणामध्ये प्राधान्याने आहे त्याच्यामधून प्रपंच निर्माण होतो. आणि तो प्राधान्य जर का आम्ही घालवलं, ते प्राधान्य जर का ईश्वराला दिलं, तर तीच ऍक्टिव्हिटी ही पारमार्थिक उन्नतीकडे सहाय्यभूत होते. म्हणून काम दरवेळेला काहीतरी वेगळं करायचं अशातला भाग नाही, काम रेग्युलरच आहे. संतांनी पण त्यांच्यासाठी काही बाकीच्या आयुष्यातले जे टास्क होते त्याला एक्सक्यूज मिळालेले नाही, सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. आणि त्या करत असताना भूमिका जर का ईश्वरदत्त काम आहे, त्याने नेमलेलं म्हणून मी करतो आहे, आणि मग ते पारमार्थिक काम पडलं तर तरी सुद्धा त्याच भूमिका ठेवायला लागते. की प्रबोधन करतो आहे, मी करतोय म्हटलं की तू किती चांगलं प्रबोधन कर, ते गळातच जाणार, लोकांचं होईल वाटलं तू गळात जाशील. कारण काय की भूमिका अंतःकरणाच्या मागची ही ईश्वर प्राधान्य आहे, ईश्वराची सेवा म्हणून चाललेली आहे, का माझा अभिमान वाढवण्यासाठी, माझा अभ्यास प्रोजेक्ट करण्यासाठी चालली आहे, हे ज्याचं त्याला आतमध्ये कळत असतं. म्हणून यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्म बंधन, हे जे म्हटलेलं आहे की यज्ञार्थ कर्म केलंस तर सुटशील, आणि इतर कुठलीही अन्यत्र म्हणजे ते सोडून इतर कुठलीही भूमिका ठेवून तू कुठलंही कर्म कर, ते बंधनात टाकणार आहे. त्या प्रकारचं अनन्यतेच्या कडच्या स्टेप्स ह्या हळूहळू आम्ही कॉशियसली घेऊन, प्रत्येक वेळेला अंतःकरण बाहेर जातं, ते बाहेर जातं हे आधी समजलं पाहिजे. आमचा वेळ वाया जातो हे आम्हाला ते किमान कळलं पाहिजे की वेळ मी वाया घालवला. कळलंच नाही तर मग काय प्रॉब्लेमच नाहीये, पण कळल्यानंतर कुठे कुठे वाया गेला ह्या गोष्टी लक्षात आल्यानंतर तिथे तिथे जागरूक होऊन किमान मला जेवढं जमेल तेवढं अंतःकरण ईश्वराशी संबंधित करून ठेवा, सेल्फशी संबंधित करून कुठे ठेवा.
आणि हा विचार अंतःकरणाला कळल्यानंतर त्या विचाराच्या साह्याने अनन्य झाला. विचाराची अनन्य झाला याचा अर्थ विचार कळला आणि आता अनन्य झाला. म्हणजे ही एका सेंटेन्स मधला प्रवास समर्थाने मांडलाय. विचाराची अनन्य झाला, पाहणारा विण प्रत्यय आला. पण ते एवढं सोपं नाहीये. अख्खं आयुष्य त्याच्यासाठी तो विचार, याचा अर्थ आत्मविचार पहिली गोष्ट, किंवा ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून जी साधना कळलेली आहे तिचा विचार, तो घेतल्यानंतर की सेल्फ इज इक्वल टू गॉड हे कळल्यानंतर आता सेल्फवर फोकस करून राहिल्याने ईश्वराची अनुभूती येणार आहे हा विचार कळला. पण त्या विचारात तो विचारच इंडिकेट करतो की अनन्य होऊन राहा, कारण तू वेगळा नाही आहेस ईश्वरापेक्षा, अनन्यच आहेस मुळात. पण मग वेगळं काय आहे? अंतःकरण वेगळीकडे आहे, त्याचं लक्ष तिथे नाहीये. हा विचार कळला आणि अशी या स्टेप्सनी गेल्यानंतर अनन्य होता येतं हे कळलं. पण नुसतं ते कळल्यामुळे अंगीभूत होणार नाही, तर तो विचार अंतःकरणात घोळवणं आणि त्या दृष्टीने प्रक्रियेमध्ये राहणं, असं करता करता आम्ही दिवसामधला थोडा 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 टाइम स्पॅन हा ईश्वराशी संबंधित होऊन राहतो, सेल्फशी संबंधित होऊन राहतो, त्याला शब्द काही वापरले तरी, आणि ती अनन्यतेची प्रोसेस सुरू होते. ती इफेक्टिव्ह किती होईल ह्याच्यासाठी आम्हाला इतर गोष्टींमधल्या प्रायोरिटीज आमच्या किती जास्ती आहेत त्याच्यावरती ठरतं. आणि त्या प्रायोरिटीज जास्त आहेत हे कळल्यानंतर हळूहळू त्या कमी करत नाही. ज्यांना हे साधायचं त्यांच्यासाठी प्रायोरिटी कमी करणं याचा अर्थ घरातली कामं हळूहळू कमी करणं असं नाही आहे. ती कामं करत असताना त्याच्यामधली आसक्ती कमी करणं. नाहीतर प्रायोरिटी आमची कमी आहे, हे राहू दे ते राहू दे, तसं मग कोण करेल ते? रामकृष्ण म्हणत असत ते भन्नाटच उदाहरणं द्यायचे. तर त्याच्यामध्ये सगळं सोडून एक जण त्यांच्याकडे येऊन बसला, संसारी व्यक्ती, की आता मला तुमच्याकडेच राहायचं आहे म्हणून सगळं घरदार सोडून येऊन बसला. आणि त्याच्यानंतर रामकृष्ण दरवेळेला असं ठोकून बोलत नसत, ते कोणाकडून तरी मेसेज कन्वे केला तरी, की त्याला म्हणा की आता जाऊन थोडे दिवस घराबिराचं बघ, मुलं बाळ आहेत, सगळं आहे, ते सोडून इथे येऊन बसलाय, सगळं सोडून तू इथे येऊन बसशील तर घरदार आहे आणि मुलांना कोण इतर ब्राह्मण आडीतले लोक म्हणजे आजूबाजूचे लोक येऊन थोडीच सांभाळणार आहेत, ते तुलाच करावं लागेल. त्यामुळे ज्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही घेऊन आहात त्या गोष्टी टाकून देऊन ईश्वराची साधना होऊच शकणार नाही, कारण त्याचा गिल्ट अंतःकरणात राहील. कारण भूमिका ही काही संन्यासाची नाही आहे. जर का संसारिक भूमिका असेल तर प्राप्त कर्तव्य कर्म नाही केली तर ते पण स्वधर्माचरणाला विरोधी होईल आणि ती अंतःकरण अशा प्रकारचं ईश्वराशी नीट लग्न होऊन राहू शकणार नाही. म्हणून प्रायोरिटी कमी करणं याचा अर्थ त्याचा आग्रह अंतःकरणातला कमी करणं, की अमुक एक गोष्टी झाल्या तरच माझं सुखी आणि मग माझं ध्यान लागतं, नाहीतर माझं बिनसतं, हा जो प्रकार आहे तो असतोच म्हणजे साधकांमध्ये. पण संतांमध्ये तो किती नव्हता हे कळल्यानंतर आम्हाला किमान तसं चालावं असं वाटतं. जसं गुरुदेवांचं त्यांनी म्हटलं की प्रकृती गेल्या 40 वर्षात अशी एकही दिवस नव्हता की माझी तब्येत पूर्ण बरी होती, पण ते माझ्या नेमाच्या आड आलं. हे गुरुदेवांचं वाक्य गोंदवलेकर महाराजांना ज्या वेळेला कळलं तर ते असं म्हटले की आदर्श साधक कसा असावं तर तसं कळल्यानंतर आमचं तितकं नाही होत, पण आमचं डोकं दुखतंय आणि आता आज करू की नको असं म्हटल्यानंतर गुरुदेवांचं हे वाक्य ऐकल्यानंतर असं वाटतं की बसवावं तरी किमान. लागेल न लागेल हा पुढचा भाग, पण किमान बसावं. अशा प्रकारे तो विचार एकतर पुन्हा पुन्हा समजून घेणं आणि त्याच्या सहाय्याने ती अनन्यतेची प्रोसेस समजून घेणं. अनन्यता म्हणजे एकदम माणसाच्या पारमार्थिक बाबतीमध्ये कल्पनाच भरपूर असतात की एकदम एक दिवस ना अनन्यच होऊन जाईल, असं नाही होणार. ते हळूहळू हळू होईल, नकळतच होईल आणि आपण अनन्य झालोय याचं वेगळं भान राहणार नाही. कारण वेगळं भान आहे याचा अर्थ अनन्य नाही. मी किती अनन्य आहे, स्वामींच्या पायी माझी केवढी श्रद्धा आहे, असं ते स्वामी माधवनाथ म्हणतात की माझ्यासारखा निस्वार्थी किंवा निरभिमानी माणूस पंचक्रोशीत सापडणार नाही. आता ह्याच्यामध्ये तू निरभिमानी नाहीच हे अंडरलाईन झालं. म्हणून जी व्यक्ती अनन्य असते ती त्याची जाहिरात करत नाही पहिली गोष्ट, कारण की त्याला लीनता एवढी अंतःकरणात भिनलेली असते की अजून भरपूर व्हायला हवंय. भक्ताचं मुख्य गुण काय तर त्याला देव सोडून दुसरी कुठलीही गोष्ट आवडत नाही. त्यामुळे आमची प्रगती होते की नाही कशी समजायचं की आमच्या अजून इंटरेस्ट किती प्रगाढ आहेत अंतःकरणात. ते वरवर दिसत नसतील पण आतमधून एक दिवस चुणूक दाखवून जातात ज्या वेळेला आम्ही गाफील असतो. ते
बहुतेक रवींद्रनाथांचं काव्य आहे की नाही, रवींद्रनाथांचं नाही, रामकृष्णच ते म्हणत असत. त्या काळचे जे इतर कवी होते त्यांची काव्य रामकृष्ण कित्येक वेळेला गात असत. तर त्यावेळेला रामप्रसाद म्हणून ते कवी होते, त्यांचं ते काव्य आहे की आई तुझ्यासारखी आई असताना माझी आणि मी जागा असताना, म्हणजे जागरूक आहे, तू माझी आई असताना आणि मी जागा असताना माझ्या घरी चोरी व्हावी ना, असं ते वाक्य आहे. की म्हणजे सगळ्या प्रकारे मी सांभाळायचा प्रयत्न करतोय, तुझा आश्रय घेतलाय, मी साधनेमध्ये जागरूक आहे, तरी इंद्रिय एक दिवस गाफीलपणा करून जातात आणि मी साधक आहे म्हणून माझी प्रगती चालली असं मला जे वाटत होतं ते एका दिवस विकार आपले रंग दाखवून जातात. त्याच्यावरून कळतं की हे मनोदुर्निग्रहम चलम हे जे म्हटलं आहे की दुर्निग्रह आहे, की त्याला सांभाळणं आणि ईश्वराभिमुक्त झालं आहे अशा प्रकारे गॅरंटी घेणं स्वतःची कधीच घेऊ नये. शारदा मातांकडे त्यांच्या शिष्यांनी एकदा म्हटलं होतं की माझ्या अंतःकरणातले सगळे विकार निघून गेलेले आहेत. तर ते म्हटल्या असं म्हणू नये, जावेत अशी प्रार्थना करावी, कारण अशा प्रकारचा अहंकार अंतःकरण हे सगळ्याचं मूळ आहे की माझं सगळं झालेलं आहे, ओके. मग त्याच्यानंतर अंबुरा महाराजांचा तो प्रसंग आहे की वयाच्या 50-60 नंतर साधना चांगलीच चालली होती, म्हणजे उत्तराधिकार मिळालेले होते आणि भाऊसाहेब महाराज एकदा ते घोड्यावरून प्रवास करत, भाऊसाहेब महाराज, आणि त्यांच्या ठिकाणी आलेले होते आणि परत जात असताना भाऊराया अंबुराया सगळं छान चाललंय ना, आता कशाची काळजी नाही ना, तर त्याच्यावर हो म्हणाले महाराज, आता सगळं आता निर्धास्त आहे मी, ठीक आहे, माझ्या डोक्यावरचा भार सुटला असं म्हणून भाऊसाहेब महाराज परत गेले. हे वाक्य ऐकल्यानंतर अंबुरा महाराजांच्या मनात कालवा झाली की तुम्ही माझा भार सोडला असं होऊ देऊ नका, म्हणून धावत 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 मागे गेले आणि हे घोड्यावरून चालले होते. तर बराच वेळ झाला मागून कोण येते, तर आता काय झालं, तर म्हणलं की पाय धरले पहिले की तुम्ही भार घेतला असं म्हणा, म्हणजे वय भरपूर झालं, 50-60 झाली, आता सगळी आकर्षणं निघून गेली, असं झालेलं नसतं, हे दाखवायचं आहे. त्यांचं तसं झालेलं नव्हतं अशातला भाग नाही आहे, पण लीन भाव किती असतो की प्रगती झाली आहे असं म्हणून निर्धास्त ती व्यक्ती नसते. ती ज्याप्रमाणे गंगा पुन्हा पुन्हा समुद्राला मिळतच राहते, एकदा मिळून तिचं समाधान होत नाही, तसा जो भक्त आहे तो पुन्हा पुन्हा ह्या निमित्ताने त्या निमित्ताने देवाशी संबंधित होतात, सर्व प्रकारच्या भावांनी, सख्याच्या साह्याने त्याच्याशी डायलॉग आहेत आणि त्याच्यामधून पूर्णत्वाला गेलेली व्यक्ती पण, तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय की मला अनुभव आलेला आहे पण मी हे बोबडे बोल मध्ये मध्ये बोलत असतो, का तर आवडतं म्हणून. केवळ ध्यानाला बसल्यानंतर योग आणि इतर वेळेला योग असं नाही आहे, सर्व काळी योग ज्या ज्या माध्यमातून शक्य असेल त्याला अविकंपित योग असं कितीने शब्द वापरला की कधी विकंपच पाहत नाही. मग सर्व भाव स्वामी स्वरूपानंदांनी जसं कागा माझा तुझं नये कळवळा उदारा दया पांडुरंग, भक्त भूमिका आहे, ज्ञानी भक्त, की मला सगुण दर्शनाची ओढ निर्माण झाली आहे, कागा माझा तुझं नये कळवळा उदारा दया पांडुरंगा, दर्शनाची आस लागली जीवास, झालो कासावीस तुझं विण, दाटला हा गळा लागेना तो डोळा, वाहे घळा घळा अश्रुधरा. आणि मग शेवटी असं त्यांनी म्हटलं की हे उतावीळ मन सुटोपा हे भान दाखवी चरण स्वामी म्हणे. तर ह्याच्यामध्ये सर्व प्रकारची साधना होऊन गेलेली आहे खरं सांगायचं तर, म्हणजे आत्मज्ञान झाल्यानंतर कित्येक काळाने होणाऱ्या ह्या गोष्टी आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा कुठेही साधनेची इंटेन्सिटी कमी पडू दिलेली नाही. आता प्राप्त पुरुष असं म्हटलेलं नाही आहे, प्राप्त पुरुष पण ज्या रीतीने साधना सांभाळत असतात त्यांच्याकडे बघितल्यावर असं कळतं की जे अप्राप्त आहेत, म्हणजे ज्यांना अजून ते व्हायचं आहे आपल्यासारखे लोक, त्यांनी तर ती किती सांभाळायला पाहिजे. स्वामी माधवनाथ ज्या वेळेला पॅरालिसिसचा अटॅक, ते स्वामी म्हणजे माझे स्वामीमध्ये तो वर्णन आलेलं आहे की पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेल्यानंतर काही काळाने ज्यावेळी स्वामी त्यांच्याकडे गेले होते तर सगळं शरीर त्यातल्या त्यात त्यांनी ते फिजिओथेरपीने नीट करून घेतलं होतं आणि स्वामींना म्हटलं की आज पाऊण तास ध्यानाला बसलो. तर काही आवश्यकता नसताना पाऊण तास ध्यानाला बसण्यासाठी शरीर नीट करून घेतलं. याच्यामधून आग्रह किती आहे साधनेचा. एक मध्यंतरी व्यक्ती, मी त्यांचं नाव नाही घेत, पण साधक स्वामींकडे आल्यानंतर ते असं म्हटले होते की माझा स्वभाव खूप आग्रही आहे. खरंच आहे, म्हणजे की एखादी गोष्ट म्हणणार की नाही झाली तर मला चालत नाही असं स्वामींना म्हणाल्यानंतर स्वामींनी त्याच्यावर उत्तर असं दिलं की आग्रह फक्त साधनेचा असावा.
जे आग्रह आहे, आग्रही स्वभाव आहे, हा टाळायची गरज नाही, पण तो आग्रह कशाचा धरायचा हा जो चॉईस आहे ह्याची पॉवर तू तुझ्याकडे ठेव. एरवी नाहीतर मन त्याची आग्रह तुझ्यासमोर टाकत राहील आणि त्याच्या मागोमाग तू बरंगळत जाशील. असं करू नको. आग्रह कशाचा ठेवायचा हा चॉईस स्वतः कर, कसला तर साधनेचा. त्यामुळे प्रत्येक आमच्या प्रकारचा स्वभाव अनेक प्रकारचे आमचे असू शकतात. त्या स्वभावाचं ओरिएंटेशन हळूहळू ईश्वरप्राप्तीकडे कसं करून घेता येतं हे संतांच्या त्या वचनांमधून कळतं. बेलसरे महाराजांनी असं म्हटलंय की मी लहानपणी थोडंसं बुजऱ्या स्वभावाचा होतो, कॉन्फिडन्स थोडा कमी असलेलं, अशा प्रकारचं की दरवेळेला कोणीतरी माझं इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स टाईप होतं. पण त्याचा उपयोग पुढे असा झाला की लीनता मला सहजच अंगी मांडली. म्हणजे का तर मी कोणी नाहीये हे एरवी जे वाटतं ते देवापुढे आल्यानंतर मला वाटायची वेगळी वेळ आली नाही. तो अहंकाराचा ताठा टाकून टाकायची वेळच नाही आली, लीनता झाली. म्हणून अंतःकरणाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेंडन्सीज कशा प्रकारे आम्ही ईश्वराच्या प्राप्तीसाठी वळवू शकतो ही नॅक आम्हाला शोधायला पाहिजे की माझ्या अंतःकरणातल्या ज्या प्रॉमिनंट गोष्टी आहेत त्या मी कशा प्रकारे ईश्वराभिमुख करून जाईन. अशा प्रकारे विचार, तो समजलेला विचार अंगीभूत बाळण्यासाठी म्हणून ज्यावेळेला आम्ही स्वतःवर काम करतो, म्हणजे स्वतःच्या शरीर मन बुद्धीवर काम करतो, त्यावेळेला अनन्यतेची प्रोसेस सुरू होते. आणि विचाराची अनन्य झाला हे एक वाक्य असलं तरी ते ग्रॅज्युअली होत असतं. आणि मग असं करत असताना अनन्यतेची मुख्य भाग असा आहे की ज्ञानस्वरूप जे स्वतःचं चैतन्य स्वरूप आहे तिथे काही क्षण अनन्यता अनुभवायला आली ध्यानामध्ये. इतर वेळेला चालता फिरता एक अचानक कितीही प्रोसेस कळली असली तरी चालता फिरता अचानक अनन्य होता येत नाही, कारण अनेक गोष्टी चालू असतात. फोकस्ड पिन पॉइंटेड अटेन्शन ज्या वेळेला असतं ध्यानामध्ये त्यावेळेला क्षण दोन क्षण हे अनन्यतेचे अनुभवायला येतात की ज्याचा वेध मी आजपर्यंत घेऊ पाहतो, मग त्याला मी सेल्फ म्हटलं, स्व म्हटलं, आत्मा म्हटलं, पण ते वेगळेपणानेच होतं. आणि एखाद्या क्षणी असं लक्षात येतं कृपेने, गुरूंची कृपा म्हणा किंवा ईश्वराची कृपा म्हणा, की ज्याचा वेध मी आतमध्ये घेऊ बघतोय तोच मी आहे, आता मी वेगळा नाही. हे अनन्यतेची योगात्मक फायनल स्टेज की इथे तत्वस्वरूप मी आहे हे अनुभवाला आलं. आणि मग त्यावेळेला काय झालं तर पाहणारा वीण प्रत्यय आला. पाहणारा वीण म्हणजे पाहणारा मी वेगळा आहे आणि ज्याला पाहतो आहे ते वेगळा आहे हा भाग निघून गेला, अनन्यता साध्य झाली. त्यावेळेला पाहणारा वीण प्रत्यय आला. मग ते कळेल कोणाला जर का पाहणारा मिटला तर. स्वामी माधवनाथांना हा प्रश्न विचारला होता की तदा द्रष्टुः स्वरूपेव स्थानम, असं जर का योगसूत्र आहे की त्यावेळेला द्रष्टा स्वरूपाच्या ठिकाणी अवस्थित असतो. मग द्रष्टा जर का स्वरूपात विलीन झाला तर कळतं कोणाला? तर त्याच्यावर स्वामी म्हटले, माधवनाथ म्हटले की जो करतो आहे त्यालाच कळतं, द्रष्टालाच कळतं की मी स्वरूप होऊन गेलेलो आहे, बाहेर आल्यानंतर कळतं. म्हणून ती अनुभूती किती काळ यावी, म्हणजे रामकृष्णांना इथे टोचून दिल्यानंतर ते 8 दिवस समाधीत होते. आमचंही तसं होईल का? क्षणभर होईल. ते देवावर सोडून दे, तुला किती काळ ठेवायचं, तो भाग नाहीये. त्यामुळे गुरुदेवांचं ते वाक्य आहे की एखादा अनुभव हा श्रेष्ठ अनुभव ते किती काळ राहिला, क्वांटिटी वाईज, ड्युरेशन वाईज, हे महत्त्वाचं नसून ती उंची प्राप्त झाली याच्यातच त्याचं महत्त्वाची गोष्ट आहे. ती पुढे सस्टेन होणं ही तुमची प्रकृती किती अलाइंड आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. ज्यांची प्रकृती अशा प्रकारे पूर्ण ईश्वरामध्ये विलीनच होऊन जायला तयार आहे त्यांच्यासाठी त्याचं ड्युरेशन जास्ती काळ असू शकतं. तुमचं नसेल पण उडी मारून तर त्या फळाला हात लावता येईल की नाही अंतःकरणाने. त्याप्रमाणे आमचे जे प्रयत्न चाललेले आहेत ते उड्या मारून हळूहळू अंतःकरणामध्ये ते स्थिती किमान अनुभवाला येईल. आली एकदा एक निश्चिंतता येते की हा हे जमलंय, आता ते पुढे कसं जमत नाहीये याच्यासाठी म्हणून पुन्हा पुन्हा अटेम्प्ट करत राहता ती कॅपॅसिटी डेव्हलप होईल. म्हणून पाहणारा विण प्रत्यय आला, क्षणभर आला प्रत्यय आला, याचा अर्थ अनुभव आला. कोणाला आला? पाहणाऱ्यालाच आला. पण त्या सेकंदाला तेव्हा त्या अनुभूतीच्या वेळेला पाहणारा हा वेगळा राहिलेला नाही, म्हणून त्याला म्हटलं की पाहणारा विण प्रत्यय आला. तेही वृत्ती निवृत्तीला बरे पहा. पण आता मला तो प्रत्यय आला हे नंतर त्याचा संस्कार अंतःकरणावर राहिला की मला समजलं. मग तो संस्कार त्याला ज्ञानात्मक संस्कार म्हटलं जातं, त्यालाच आत्मज्ञान असं म्हटलं जातं. आणि तो संस्कार घेतल्यानंतर ते मला समजलं, अशा प्रकारची अंतःकरणाची भूमिका राहते. पण तिथे फायनल नसून आता ते समजलं, हे कळलं की कशा प्रकारे तो अनुभव येतो. आता पुन्हा करत करत करत
तो संस्कार ज्ञानाचा पण इतका सहज करून टाक की ती वृत्ती पण आता आवळून गेली. पण सोहम तेही अस्तवले नाही भोगिले माते. सोहम ही अवस्था अनुभवली, पण त्याच्यातच रमून नाही राहिलो, म्हणजे तिथेच शांत नाही राहिलो. पुढे सोहम दर्शन अनुभवले ते लिहून ठेवले येते, असं जे म्हटलंय की ते लिहून ठेवलं. पण आता पुढचा जो प्रवास आहे की ती अवस्था मॅच्युअर करता करता वेगळेपणाने ज्ञानाचा आविर्भाव पण अंतःकरणात उरू नाही दिला, इतकी सहज स्थिती प्राप्त करून घेतली. म्हणून लॉजिक त्याचं असंच आहे की सुरुवात ही आत्मविचार म्हणजे ज्ञानविचार समजून घेणं आणि त्याच्या साहाय्याने अनन्यतेची प्रॅक्टिस करणं. म्हणजे ध्यान, योग, पूजा सर्व अर्थाने आम्ही काय करत असतो, अनन्यतेची प्रॅक्टिस करत असतो. जर का आम्ही फोकस नसू तर शरीर ती प्रक्रिया करत जातं. आम्हाला म्हणजे पूजा करणार पण आम्हाला माहिती असतं, आधी देवांना पहिल्यांदा स्वच्छ करायचं, स्नान घालायचं, नंतर फुलं गंध व्हायचं, फुलं व्हायची, नैवेद्य दाखवायचा, प्रॅक्टिस आहे. तुम्ही माइंड तिथे नाही ठेवलं तरी शरीर बाय रिफ्लेक्स पटापट 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 करत जातं. सेम लक्ष नाही दिलं तर ध्यानाच्या बाबतीत होतं की बसले सगळं आम्हाला आसन बिसन घालता येतं, सोहम चाललाय आतमध्ये, पण लक्ष नाही आहे. त्यामुळे माइंडफुलनेस हा जो आहे हा दरवेळेला आम्हाला प्रयत्नपूर्वक अंतःकरण इकडे तिकडे जातं, त्याला जी प्रोसेस करते आहे त्याच्यामध्ये आणून ठेवण्याची सवय लावणं, आणि सवय लागत नसेल तर ते निग्रहाने करणं. मन कशाने ताब्यात येईल असं रमण महर्षींना विचारलं होतं, मनाचं न ऐकल्याने कारण सगळा परमार्थ हा मनावरचं काम आहे, आणि मनाला कोण आपल्याला कंट्रोल करतं हे जसं आवडत नाही तसं मनालाही ते आवडत नाही की मला कंट्रोल करतोय. मग ते आपले अनेक गोष्टी समोर आणतं आणि त्या विलोभनीय असतात. मग काय करू तर संतांचे अभंगच ऐकू थोडा वेळ, अरे नाही पण सेल्फ राहायचे हे आहे ना, नाही पण ते नंतर करू. अशा प्रकारे सात्विक ऑप्शन अंतःकरण देत जातं. कारण त्याला कुठेही करून ते उदाहरण त्याला छान दिलेलं आहे की उदबत्तीवर ज्याप्रमाणे माशीला उदबत्तीच्या त्या ठिणगीवर माशी जाऊन बसत नाही, कारण की तिथे बसल्यावर आपण जळून जाणार आहे तिला माहिती असतं. तसं मन हे स्ववर बसू मागत नाही, कारण तिथे गेल्यानंतर आपण जळून जाणार आहे त्याला माहिती असतं ज्ञानामुळे. म्हणून ते सतत इकडे तिकडे फिरवत राहतं. पण तसं जरी झालं तरी आम्हाला हे कळलेलं आहे की सेल्फवर राहायचा प्रयत्न हाच फायनल अटेम्प्ट आहे साधनेमधला, आणि तो आम्ही जर का सोडला तर आमचं नाहीच होणार. हे एकदा विवेकाला कळल्यानंतर तो अटेम्प्ट पुन्हा 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 करत राहणं हा जो मार्ग आहे तो या ओळीमध्ये थोडक्यामध्ये सारांश रूपाने आलेला आहे. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या वेळेला बघूया. हरि ओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे ह्याची आता. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतांचे सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.